श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड मॉर्निंग। मी रूपाली माझ्या आजच्या व्लॉगमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि आता माझी इथे देवपूजा वगैरे सर्व आटोपलेलं आहे। तर हे बघा अशा प्रकारे आजची माझी देवपूजा आहे। छानपैकी सर्व देवांना आंघोळ वगैरे घातली, छानपैकी वस्त्र घातले, पूजा केली आणि आता मी बाकी सेवेला सुरुवात करणार आहे। आणि त्यानंतर सगळी सेवा वगैरे आटोपली आणि सेवा वगैरे आटोपल्यानंतर इथं आलेली आहे मी स्वयंपाक करायला किचनमध्ये। आता मी सगळा स्वयंपाक करून घेते कारण आज आहे अक्षय तृतीया। तर इथे अक्षय तृतीयाचा स्वयंपाक बनवायचा आहे। तर मग इथे आता मी आपली कढी बनवायला घेतलेली आहे। याआधी मी आमरस बनवून घेतला आणि आता कढी बनवत आहे। तर कढी बनवायची सर्व मी तयारी इथे करून घेतली होती। आणि आजचा थोडा व्हिडिओ फास्टच होणार आहे कारण भरपूर मोठा व्हिडिओ आहे आज। तर मी पटापटच हे व्हिडिओ करून घेते, थोडा फास्टच करते व्हिडिओ। तर आता इथे लगेच कढी करून घेतली आणि एक साईडला मी भात मांडून घेत आहे। तर भात पण लावून घेतला एका बाजूने गंजामध्ये। असं एक एक करून सर्व स्वयंपाक म्हणजे पटापट करण्याचं आपलं काम सुरू आहे। आणि बाजूला मग मी कढई पण मांडली होती। कढईमध्ये आता आणखी आपल्याला बनवायचं होतं वडे तळण वगैरे काढायचं होतं। तर त्यासाठी मी इथे बघा मुगाची डाळ वगैरे सकाळीच पहाटे भिजत घातली होती। ती भिजली, छान स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि त्यानंतर मग मी वड्याची डाळ काढायला घेतलेली आहे। आणि आता सकाळचे जवळजवळ 10 वाजत आलेले आहे। तर हा बघा इथं भात झाला आहे आपला रेडी आणि 10 वाजता केदारला लागलेली आहे भूक। आम्हाला सगळ्यांना उपवासच होता पण केदारला जेवायचं होतं। तर मग त्याला मी आता उकडपेंडी बनवून देत आहे। तर आज मस्तपैकी कणकेची साधी सिंपल अशी उकडपेंडी केदारसाठीच बनवते। आणि आपली जी वड्यांची डाळ आहे तर ते पण मी काढून घेते। तर माझ्या मदतीला आज दिशा पण आहे, गौरी पण आहे। ह्या दोघींची मी मदत घेत आहे पुरेपूर कारण आजचा स्वयंपाक भरपूर आहे आणि माझा बराचसा वेळ माझा पूजेमध्ये गेला कारण सेवा पण आज भरपूर होती। तर पूजा वगैरे आटोपून घेतली। तर चला तर मग आता मी वडे वगैरे बनवून घेते। तर त्यासाठी मी आता मिक्सरमधून डाळ काढून घेतली। हे बघा इथे आता आपली डाळ काढणं वगैरे सुरू आहे। सर्व डाळ काढून घेते मिक्सरातून। मुगाच्या डाळीच्या वड्यांचा आज खूप मान असतो, खूप महत्त्व असतं पितरांना। ज्या आपण पातर वगैरे पुजतो ना त्यामध्ये कढी आणि वड्याचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे। तर आजच्या या अक्षय तृतीयेला आमरसाचं महत्त्व आहे। आणि जेव्हा पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्या असते तेव्हा खिरीचं महत्त्व आहे। तर असं पितरांच्या नैवेद्यामध्ये ह्या सर्व गोष्टींचं खूप महत्त्व आहे। आणि आपण जे कुरवड्या पापड वगैरे बनवतो ते पण स्पेशली अक्षय तृतीयेलाच बनवल्या जाते। अक्षय तृतीयेसाठीच हे सर्व तयारी असते। तर मी आता 7-8 दिवस झाले माझी जी धावपळ सुरू होती ती पापड कुरवड्या आणि शेवड्या वगैरे बनवायची हीच चालू होतं। तर ते वगैरे सर्व माझे कामं झाले। त्यानंतर मग माझी क्लिनिंग पण अक्षय तृतीयेसाठीच होती। कसं आहे आपण सणानिमित्त काही वस्तू बनवतो आवडीने आणि त्या आपल्या खाण्यामध्ये पण येतात, म्हणजे आवडीने आपण खातोसुद्धा त्या। आणि त्यानंतर मग साफसफाई वगैरे हे एक सणाचं निमित्त असते कारण आपल्याला क्लिनिंग करायचीच असते। तर कोण्या सणाच्या निमित्तानं आपण हे घराची क्लिनिंग वगैरे करून घेतो। तर हे बघा आता इथे मी उकडपेंडीमध्ये सर्व टाकलं आणि उकडपेंडी भाजायला घेतली। तर इथे आता वड्यांची जी डाळ काढून घेतली होती त्यामध्ये मीठ, हळद आणि तिखट टाकून घेते चवीनुसार। थोडं जिरं वगैरे, वड्यांमध्ये भरपूर असं मस्त कांदे पण चिरून टाकले होते आणि पत्तागोबी वगैरे असे बरेचसे पदार्थ, छान कोथिंबीर चिरलेली बारीक। तर असं वडे खूप छान टेस्टी बनले होते आजचे। आणि आजचा स्वयंपाक सगळ्यात काय गोष्ट आहे काय मी खूपच टेस्टी बनलेला होता, सर्वांना आवडला आणि सर्वांनी कौतुकच केलं आजच्या स्वयंपाकाचं। नाहीतर कधीकधी स्वयंपाकाला चव नाही राहत। तर अशा प्रकारे आणि आज एक तर उशीर झालेला होता तरीसुद्धा आजचा स्वयंपाक चांगला झाला। मला तर आज एक वेगळंच वाटलं कारण मला खूप घाई होती आणि त्यात स्वयंपाकही करताना खूप असं गरम होते। उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, खूप भयानक अशी उष्णता वाढलेली आहे, तापमान वाढलेलं आहे। तर हे बघा इथे आमरस पण मी बाजूला केलेला आहे, इथे काढून ठेवला। हा बघा हा असा आमरस
करून, आणि आमच्याकडे ना सर्वांना पातळच आमरस आवडतो, तर मी पातळच बनवला. त्यानंतर कढी भात वगैरे आता माझं झालेलं आहे तयार. तर वड्यांची वगैरे आता तयारी करून घेते, भजे वडे, तर असं चालू आहे. आणि इथे जे मला सामान वगैरे लागत आहे, काही थोडी मदत लागत आहे, तर ती मदत मला दिशा आणि गौरी पण करूनच राहिलेले आहे मला मदत. तर अशा प्रकारे आजचं आमचं स्वयंपाकाचं रुटीन सुरू आहे. तर इथे आता कणिक वगैरे मळून घेते आणि चपात्या करते. हे बघा आमची दिशा चष्मा दाखवत आहे तिचा, कारण तिला आता बस 2 दिवस झाले चष्मा आणलेला आहे. चष्मा लागला आहे कारण तिचं खूप डोकं दुखत होतं आणि तिच्या डोळ्याला पण एक ते 2 वर्ष झाले जवळजवळ गाठ आहे. तर ती गाठही जात नव्हती कशानेच. 1-2 वेळा मी दवाखाना केला पण जातच नाही आहे. तर आता परत तिला इथे अमरावतीमध्ये दाखवलं यावेळेस आणि छान असं चेकअप वगैरे करून घेतला. तर डॉक्टरांनी तिला चष्मा दिलेला आहे. बघू आता काय होते ते. तर इथे बघा मी उकळपेंडी जी बनवली होती तर ती प्लेटमध्ये केदारला काढून ठेवली. आणि हे बघा दिशा खात आहे. दिशा पण त्याची टेस्ट करून राहिली. आधी तिला खायची का विचारलं तर ती नको म्हणत होती, पण तिला पण आवडली, छान झाली म्हणे. आई म्हणे आज उकळपेंडी खूप टेस्टी झाली म्हणे. तर ती पण टेस्ट करत होती. घे ना नाश्ता, घे ना केदार, चल घे बरं पटकन. चिरून घे ना पूर्ण. अग्रवाल तर इथं मला आता वरण वगैरे लावून घ्यायचं होतं, कारण मम्मीला बाकीचं स्वयंपाक जमत नाही. मम्मीच्या डोळ्याचं झालेलं आहे ऑपरेशन. तर 2च दिवस झालेले होते ऑपरेशनला. तर म्हटलं मम्मीला तर आपण जो आज स्वयंपाक बनवणार आहोत तो जमणार नाही. तर मग मी मम्मीसाठी पण वरण लावून घेतलं आणि थोडी पत्तागोबीची वेगळी भाजी बनवली. आणि आता इथे बघा मी बेसन काढत आहे भजे करायसाठी. तर इथे आता भजेची तयारी करून घेते, कारण आपल्याला वडे भजे पण काढायचे आहे, पापड पण काढायचे आहे, असं एक एक करून आपलं सुरू आहे. तर भज्यामध्ये आता बारीक कट केलेला कांदा आहे. इथं दिशानं मला चिरून दिला होता बारीक कांदा आणि तो मी टाकून घेतला. त्यानंतर इथं टाकत आहे मीठ चवीनुसार आणि थोडंसं आपल्याला ओवा पण टाकायचा आहे. तर इथे मी आता ह्या प्लास्टिकच्या छोट्या छोट्या डब्यांमध्ये मस्तपैकी ओवा वगैरे जिरं जे मला साहित्य लागते ते मी हाताखाली भरून ठेवलेलं आहे, म्हणजे मला पटकन सापडते. मेथी दाणा ओवा वगैरे. तर हे बघा आता इथे मी थोडासा चवीनुसार आपला ओवा हातावर क्रश करून भज्यांमध्ये टाकलेला आहे, कारण त्याला खूप मस्त टेस्ट आहे जेव्हा आपण ओव्याला क्रश करून टाकतो तेव्हा. आणि त्यानंतर बघा इथे आता थोडंसं जिरं पण टाकून घेतलं आणि जिरं टाकल्यानंतर चला आता कढई मांडून घेते, कारण आपल्याला तळणाची पण तयारी सुरू करायची आहे. इथे पटकन तळण वगैरे काढून घेते. आणि आज विशेष म्हणजे माझी सत्यनारायणची पूजा करायची पण इच्छा होती, तर मी आज घरगुती सत्यनारायण पण करणार होते. तर त्यासाठी मग म्हटलं पटकन आधी स्वयंपाक आटपून घेतला, म्हणजे माझं 11 ते 12च्या दरम्यान सत्यनारायणाची पूजा पण होऊन जाणार आणि मग 12 ते 12:30च्या दरम्यान मग मी आपलं अक्षय तृतीयेची पूजा करणार. तर असं माझं रुटीन मी म्हणजे आज थोडं एक हे बनवलेलं होतं की आज आपल्याला ह्या वेळेत एवढ्या वेळेमध्ये हे काम करायचं आहे. तर त्यानुसार अगदी माझं वेळेनुसार आज काम पूर्ण ठरवल्याप्रमाणे पार पडलं आणि मला खूप छान वाटत होतं. अगदी मनाला शांतता वाटत होती. कुठलीही माझी चिडचिड झालेली नाही आहे स्वयंपाक करताना नाही, कामं करताना नाही, कारण मी ज्या पद्धतीने आजचं रुटीन ठरवलेलं होतं त्याच पद्धतीने झालं. कारण एक तर सकाळी मी पहाटे 4ला उठली आणि 4 वाजतापासून माझं रुटीन सुरू झालं. त्यानंतर सर्वात आधी तर सकाळी मस्तपैकी पूजा झाली आहे माझी शांततेनं पूजा झाल्यानंतर मग नित्यसेवा झाली आणि नित्यसेवेनंतर आज भरपूर अशा सेवा दिलेल्या होत्या. तर मी म्हटलं चला आज आपण ह्या सेवा करू. तर ते पण माझं पूर्ण शांततेनं पार पडलं. तर इथे आता सुरू आहे माझी पापड वगैरे काढण्याची गडबड. तर जे मी आता उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये जे इतक्या प्रकारचे पापड वगैरे बनवले होते ते सर्व मी इथे काढून घेते. तर हे आहेत आपले ज्वारीचे पापड
ज्वारीचे पापड जे बनवले होते ते खूप छान झाले होते, टेस्टी. आणि यावेळेस खूप मस्त पापड बनले होते ज्वारीचे. आमच्याकडे त्याला ज्वारीचे धापोडे असे म्हटले जाते. तर ते पण मी काढून घेतले. त्यानंतर कुरवड्या आणि चिकाची जे पडी पापड बनवले होते ते काढून घेतले. एका भांड्यामध्ये काढून ठेवलं म्हणजे थोडंसं आपल्याला तळताना घ्यायला सोपं जातं. तर मग अशा प्रकारे माझं आजचं हे नियोजन केलं होतं मी अशा कामाचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित काम करता आलं पाहिजे. आणि कुठलाही स्वयंपाक बनवताना गृहिणीने कधी खरोखर सांगते, आजचा माझा खूप चांगला म्हणजे एकदम अनुभव आलेला आहे. शांत डोकं ठेवून आणि देवाचं नामस्मरण करून जर आपण स्वयंपाक करत असतो ना, तर त्या स्वयंपाकाला जरा वेगळीच चव येते. तर हे बघा, आता इथे उडदामुगाचे पण मी पापड बनवलेले आठवले होते, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. तर ते पण मी आता इथे काढून घेते. आणि खूप छान पापडही यावेळेस मस्त जमले आमचे, खूप मस्त लाटले गेले पातळ पातळ. कारण मला मुलींनी पण खूप मदत केली पापड लाटायला. एकतर कसं आहे, हे उडदामुगाचे पापड सारखं बसून लाटावं लागते, त्यामुळे कमरेत वगैरे त्रास होतो. तर त्याचं थोडं उठत बसत मी कसे तरी आपले जवळपास 2 किलोचे पापड लाटले. तर हे बघा, आता इथे कोथिंबीर चिरून घेतली, तर ती मी भज्यांच्या मिश्रणामध्ये टाकून घेतली. आणि आणखी जी कोथिंबीर चिरते तर ती वड्यांच्या मिश्रणामध्ये टाकून घेते. आणि थोडी कोथिंबीर कढीमध्ये भाजीमध्ये अशी थोडी थोडी करून टाकून घेणार आहे. तर आपलं असं चालू आहे थोडं थोडं काम. हे बघा, आपले उडदामुगाचे पापड सर्वात आधी काढून घेते. ज्वारीचे पापड जास्त काढून घेईल. हा, ते सगळे आपण खातो ना, सगळ्याच्या आवडीचे. रव्याचे पापड कमी काढतो. रव्याचे काढले नाही तर चालते. नाही ग, तसा मान असतो ना. आणि हे काढणं मुंगाचे काढले ना खाली आहे ना. सर्वात आधी दूर थांब. कुरवड्या राहिल्या होते. झाला, कुरवड्या पापड झाले. भजे काढते, वडे काढते, झालं. पोळ्या आणि थोडा लवकर नाही निघत का? हां, कुरवड्याला टाईम लागतो. अरे जास्त मोठ्या नाही झाल्या. पोळ्या व्हायच्या आहे, जास्त मोठ्या नाही झाल्या. मसाला नाही केला. आता पटकन आता वडे काढून घेते. आणि आपले पापड वगैरे झाले आहेत तळून. पहिले वडे काढते, त्यानंतर मग भजे काढणार. असं आपला साधे थोडी नाही. अरे मीठ टाकून ताक बनवायचं होतं आजीसाठी. तर हा बघा आपला वडा अशा प्रकारे. असं एक एक करून सगळे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आता एक साईडला झालेले आहे आपले वडे, आपण पलटून घेणार आहोत. दुसऱ्या साईडला पण होऊ द्यायचे आपल्याला. मस्त असे खरपूस रंगावर तळून घ्यायचे एक एक करून सर्व वडे. ॲड केलं काऊन ग?
वा, खोबरं कोणच्या भरणीत ठेवलं. खोबरंच नाही आता. भूस झाले आहे. नाही व्हायचे आहे. थांब, आणखी उद्या लागते, चांगले परतून घ्या लागते. गौरी काय करताय? बेसन ह्याच्यामध्ये थोडीशी पकड यायसाठी म्हणून मी थोडं बेसन ॲड केलेलं आहे यामध्ये. कारण डाळ आपली थोडी मी मिक्सरमध्ये जास्त बारीक नव्हती केली आणि त्यामुळे बेसनाला आपल्या वड्यांना पकड येत नव्हती, त्यासाठी थोडं बेसन ॲड केलं इथे. तर इथं आपले वडे रेडी आहे. आता हे काढून घेऊ एका भांड्यामध्ये. इथे एका भांड्यात सगळे वडे काढून घेते मी. आजच्या स्वयंपाकामध्ये मेन महत्त्व आहे वड्यांचं आणि कढी, वडे. आता आपले वडे वगैरे काढून झाले. हे बघा, भजे काढणं चालू आहे इथं आणि हे साईडनं. हे बघा, आता आपले एवढे वडे झाले आहे काढून. याच्यातले काही वड्याची आपल्याला भाजी बनवायची आहे आणि काही पूजेसाठी वगैरे लागतील. आणि इथे आपले भजे तळणं सुरू आहे. अशी आपली स्वयंपाकाची आजच्या तयारी चालू आहे. आज आहे अक्षय तृतीया. तर सर्वांना अक्षय तृतीयेच्या माझ्याकडून व माझ्या सर्व परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर आता माझा स्वयंपाक बराचसा होत आलेला आहे. आता तळण वगैरे झालं की मग लगेचच मी चपात्या करायला घेणार आहे. आणि मी भाजी करतो ना. भाजी बनवतो. हां, आणखी माझी भाजी राहिलेली आहे बनवायची. तर आजची भाजी दिशा, कारण दिशाची इच्छा आहे भाजी बनवायची. तर दिशाला मी भाजी बनवू देते आणि मी दुसरं काम, मी चपात्या बनवते एक साईडनं. अशा प्रकारे आजचा आमचा स्वयंपाक पूर्ण होत आहे. आणि त्यानंतर मग पूजेची पण तयारी करायची आहे आणि तोपर्यंत सत्यनारायणाची पूजा मी करून घेते. तर इथे दिशा मस्त आपल्या हातची भाजी बनवत आहे मसाल्याची. आणि दिशाच्या हातची भाजी खूप टेस्टीच होते. दरवेळेसच ती नेहमी जेव्हा केव्हा पण भाजी बनवते ना तेव्हा खूप छान, खूप टेस्टी होते. तर आज मला कामं होते म्हणून ती भाजी बनवत होती. तर खूप छान भाजी झाली होती आज तिच्या हातची पण. तर इथे आता तिचं चालू आहे भाजी बनवणं आणि मी इकडे बाजूला सत्यनारायणाच्या पूजेची तयारी करत आहे. कारण मला सत्यनारायणाची पूजा पण करायची होती. मी आता स्वामी केंद्रामध्ये ऐकलं होतं की आजच्या दिवशी सत्यनारायणाची कथा करायला पाहिजे म्हणून. तर मग मी ते पण करून घेतली. बाकी स्वयंपाक केला आणि सर्व झालं. आता इथे बघा, ह्या आहेत आमच्या सासूबाई. तर सासूबाईचं इथे पात्र वाढलेलं आहे आणि बाजूला माझे पप्पा आहेत, म्हणजे माझे वडील. तर त्यांचं पण पात्र वाढलेलं आहे. तर अशा पद्धतीने आमच्याकडे साध्या सुध्या पद्धतीने अक्षय तृतीयेची अशी पूजा केली जाते. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.